हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे 4 वाजले आता. अजून संध्याकाळ रात्र झाली नाही. ते 4 वाजता आता डबल सकाळच्या सारख्याच कामाला लागायला लागते. काळा झाडून, काळा शेण, काळ्या बकऱ्याच्या लेंडा झाडा आणि सगळी साफसफाई करा. आणि बकऱ्या येलो बकऱ्या दुपारी घेऊन गेले दादा. मी एवढ्या उन्हात काही बाहेर निघली नाही. म्हणजे आई निघली नाही तर मी बी निघली नाही. दादाचा एकट्यानं बकऱ्या सोडल्या आणि एकटेच घेऊन गेले आणि पडलं सगळं शेण दारात. पहिले घरात घेतले होते सकाळी आणि बकऱ्या तर बरं घरातच असतात. तर आमच्या आईची चालू आहे चुलीवर भाजी टाकणं. ऊन लय आहे, म्हणजे कमी झालं ऊन पण उन्हाच्या वाफा लय लागतात. तरी बी आमच्या आई 4 वाजताच भाजी टाकून देऊ राहिली. आणि मी करून राहिली घरातल्या दारात, म्हणजे घरातल्या दारात जायचं माहिती मला सून द्यायला. कारण चला मग पहिले आता मी घेतो घरात झाडू. बाहेर तर आता काही जात नाही, मी घरातल्या घरातच काम करतो पहिले. म्हणजे 4 वाजले, आता 5 वाजेला सगळे 2-3 घरं घेतो झाडून. मी घर झाडून घेतले पहिले. अजून बाहेरचं झाडायचंच राहिलं. पण आता मांडे करायचे आज संध्याकाळचे. आता मांडे करायला लागते तर मग पीठ चुरून घेतो मी. त्यांना ऊनही कमी होते आणि जराशी गरमाई कमी होते. हवेचं तर पान नाही हलवायला. नवीन गहू जास्त पाणी नाही पीत, म्हणजे पीठ पाणी सोडते. आता या गव्हाचे मांडे येतात का नाही येत दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आईने म्हटलं थोडासा मैदा घेतला यात, तर ते ऐकून नाही राहिली. म्हणजे मैदा तू याच म्हणा ना, तुझे मैदा विकत नाही. पोळ्या करतानाच पीठ समजते माहित आहे का, मांडे येतात का नाही येत. जेव्हा हे मुली गहू तेव्हा मांडे येतील. त्याचे मांडे येतात फक्त लोकवन गव्हाचे. तो ओरिजिनल गहू बाई, मांडायचा स्पेशल पीठ पाहिजे. हो, आली की मस्त असता. हरी केती मध्ये मांडे करायचा कालवाई. लय मुश्किलनं चुरून घेतलं बा मांडायचं पीठ. आता याचं मेळी असं काही वाटून नाही राहिलं मला. पण तरी पाहतो आजच्या दिवस करू. कारण सारं असं चोपडं नाही आलं, ते सारं वसवस आलं. आता घेतलं मांडायचं पीठ चुरून आणि आता करतो बाहेरची झाडझुडी. बाहेर सगळं तसंच गराडा पडला. काय होते माहित आहे का, सकाळी सगळं बाहेरचं आवरायला लागते. कारण का सकाळी एवढा गायठा चांगला नाही दिसत. आणि संध्याकाळचं चालते. मग नाही आवरलं तरी घरातलं आवरलं तर चालते पहिले. कारण त्याच एवढं असते का कोणीच बाहेर नाही निघत. सकाळचं वातावरण एकदम थंड असते. आता तुम्ही म्हणसान की दरवाजे काऊन लावून राहिली. बकऱ्या आला की सगळ्या घरात घुसतात आणि बाहेरचं झाडून काढलं की सगळा धुळा बी घरात घुसते. मग आता दोन्ही गोष्टीचा टाइम झाला, बाहेरचं झाडून काढायचा बी आणि बकऱ्या यायचा. दरवाजा तर लावून घेतला म्या, पण स्टॉल घ्यायचा राहिला होता माझ्या. स्टॉलही बी घेऊन टाकला मग. त्यासाठी लावा लागतात हे असे दरवाजे. आता आमचे कपडे घरात न्यायचे राहिले अजून. आई फळा कुठं? आई झाडू राहिली बाहेरचं दार. आज कोण दिवस पावला काय माहीत. ना सारी गल्ली नेली ए टू झेड झाडत आहे ना. फळा रिकामा होईल. मग आता मी काय करू, तर मी नेऊन ठेवतो कपडे घरात. कडक झाले कपडे एकदम गरम उन्हानं. आता दुपारीच न्यायचे असतात ते घरात. आता फुल उडते उन्हानं. कपड्याचं काय झालं, काय भाजी आहे अडचीला म्हटलं पुढे चालते.
काय पुढेच टाकजो. भाजी बैल आली. बैलाची म्हणजे 2 टाइम आपला बुडाच असते का? हो, आपल्या बकऱ्या 2 टाइम आपला बुडाच असते. त्या आणि पळीनं वळतात. हां, ते त्याच्या आडीपाडीनं व्हायचं. काव्यात लय होते ना गॅसवरच ठेवणं. तुला धंदा करायची लय सवय. चहा ठेवतो म्हणते आता चुलीवरच. गॅसवर ठेवावं माणसानं चहा. एकदम चकचक झाडझुड झाली. आता पुंजा आणला भरून बाहेर. आणि बंधू घरी नाही तर पुंजा बी लय पडला, नाही तर बंधू गाडीवर नेऊन टाकतात. 2-3 टोपले तर नक्कीच आहे पुंजा. आज म्हटलं लवकर स्वयंपाकाला लागतो. सगळे कामं पटापट उरकून घेतले. मॅ बकऱ्याला पाणी भरून ठेवलं. प्लॅटफॉर्मही धुवून घेतला. आणि आमच्या आईनं तिच्या मनानंच केलं. तिला म्हणलं गॅसवर चहा ठेव, तर तिनं ठेवला चुलीवरच चहा. केले सगळे भांडे कावे. आता मांडे टाकून घेवा लवकरच. मस्त व्हिडिओ शूट होते. तर मटण शिजू राहिलं चुलीवर. मला आटलं पाणी त्यातलं गरम आहे भाजी. हो का? करू का मग? हो का सुरुवात? त्याच्या पहिले घेतो आता चहा. तुला घेतला का? अरे बाबा, बकऱ्या करतील ना आल्यावर दांगडो. नाही करत. आज जरा सकाळच लागली मी मांडे करायला. आता हे दुसरी बार करणं चालू आहेत मांडे. पहिले तर जुन्या गावाचे केले होते ना, आता नवीन गावाचे आहात. अजूनही माझी मन काही बसत नाही. मांडा रांधण्यावर पडेलो काय येतात की नाही. उन्हाळ्याचा एकदम बेस्ट आणि स्वादिष्ट स्वयंपाक म्हणजे रस आणि मांडे. आणि त्याच्या संग मटण असलं की तर एक नंबर. अजून काही बकऱ्या आल्या नाही. बकऱ्या याच्याच पहिले लागतो मी स्वयंपाकाला. आज किचकट असते हा मांडायचा स्वयंपाक. पंजाबी मांडे जमतात ना त्याने लयच लवकर जमतात. म्हणजे लय लवकर स्वयंपाक उरकतात. मी तर एक्सपर्ट हा मांडे करत. ते चुलीवरचे सांगा मग. आता इकडून तिकडून सगळ्या इटा लावा लागत पहिले. पहिले तेलच लावून बसली आई. काम पडलं की आई तर काहीच जाग्यावर नसते. ढोंबारा आहे मोठा. जेवढं रांधणं मोठं असेल तेवढं चांगलं राहते. 3 आणि 3 6 आणि 3 9 इटा लागतात. हात सगळे खराब झाले पण रांना खालून पकडतो आता मी आणि ठेवतो चुलीवर. हे झाले आपले उंडे सगळे तयार. हे असे फाटकेन तुटके येऊ राहिले नवीन गव्हाचे मांडे. आणि आता बसा लागते मला पिचत. असे फाटले का मला जीवार येते मांडे. काही आवडत नाही मला. कडक झाला वाताळ. मांडे तेलाची प्लेट ठेवू का तेच आता ये मग. चाल मी जातो घरात. आईची चालू आहे इकडे भाजी. तिखट भाजी म्हणजे मटणाची. चुलीवरच केला सगळा स्वयंपाक. म्या कापून घेतले आंबे रस बनवण्यासाठी. आता आंबे असे माचून नाही रस बनवत मी. कारण का सडेल पडेल आपल्याला काही दिसत नाही. पहिल्यासारखा काही जमाना राहिला नाही. ते खाली पडतो म्हणते. म्हणून असे कापून घेतले आणि असे काढले. सडेल पडेल दिसते आपल्याला. कारण आता गावात तर काही राहिलं नाही. सगळं कार्पेटचं आहे. म्हणून हा रसही आता असा बनवावा लागते कापून आंब्याचा. चला मग मी करून घेतो एवढा रस. आईची तर भाजी बनवत राहिली बाहेर.